देवा हाती रूप धरविला आकार देदो निराकार हो त्यासी विजय से सुख लगे भक्ति रस पुरता पुरत्यास सेवा वे तुका म्हणे चित्त निवांत राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायती पावडे विजेवरी सुख नवे भक्तिरास पुरता पुरत्यास सेवा विहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। बरहा पीडं नटवर बपो कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्ती च माला रन्ध्रान् वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं राविशद्गीतकीर्तिः शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदा अंधकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपायं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कण्ठयन् कञ्जनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्ग पांडुरंगा गुरु प्रथम नमान दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबांचे सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन गुरु श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता बंधू रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले गोपड्या बोला अज्ञान मरण्या फुल्या बाळा सारवी सकळा नामा म्हणे संपाद ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगं शिरसा गुरुं विधाय मोक्ष पद तुच्छ केले या कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगे विद्यासे सुख नवे भक्ती रस उडता उडत्यास सेवा विही अलंकार प्रधान पंढरी महिमान महाराष्ट्र दर्शन भारत भूषण विश्वातील तरुण विभोर जीवन चराचर मोहन साधकांचे मायबाप चिंतकांचे चिंतामणी कैवल्याचे महावीर असणारे मुक्त कैवल्याचे जोडीदी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु जगदवंद्य जगत मानवीय वैराग्याचे महावीर असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज शांतिब्रह्मनाथ महाराज भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे नडिवाड असणारे भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज आदि करून सकल संत मायबापांच्या परम कृपा आशीर्वादाने आपल्या परम पवित्र श्री क्षेत्र पिंपरी माळे या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये श्रीमद भागवत कथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करीत आहात आमच्या श्रद्धास्थानी असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण एकनाथजी महाराज पिंपळे यांच्या पवित्र पावन मुखातून आपण श्रीमद भागवत कथेचं त्या ठिकाणी चिंतन श्रवण करीत आहात म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी महाराज भाग्यवान होते आज विठाला आणि या एवढ्या मोठ्या भाग्यशाली लोकांच्या परंपरेमध्ये मला येण्याचा योग आला हे खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातलं सर्वात मोठं परम भाग्य आहे महाराज महाराजांमुळे तुमच्यासारख्या कष्टकरी मायबापांचं मला दर्शन झालं हे माझ्या जीवनातलं सर्वात मोठं भाग्य आहे खऱ्या तर पाहायला गेलो महाराज तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो हे सर्वात मोठं भाग्याचं लक्षण आहे कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे संत जन्माला आले तेवढे संत इतर कोणत्याच राज्यात जन्माला आले ही संतांची मांदियाळी महाराज काय आहे संतांची मांदियाळी या महाराष्ट्राच्या मातीचा असा एकही काळ गेला नाही की ज्या काळामध्ये या मातीने या देशाला एखादा महापुरुष दिला नाही प्रत्येक काळामध्ये एक ना एक महापुरुष एक ना एक संत या मातीने आपल्याला दिला आणि म्हणून आपण फार भाग्यवान लोक आहोत महाराज की आपण त्या संतांच्या मांदियाळीमध्ये जन्माला आलो आणि नुसतं जन्माला आलो नाही महाराज तर दास विठोबाचे झालो अशा पद्धतीने आम्ही त्या परमात्म्याच्या या परंपरेमध्ये त्या साधू संतांच्या या परंपरेमध्ये वावरतो म्हणून आपण सर्वजण महाराज त्या ठिकाणी भाग्यवान आहोत आपण सर्व त्या ठिकाणी भाग्यवान आहोत आणि या संतांनी या मांदियाळीमध्ये येऊन या महाराष्ट्रामध्ये येऊन खऱ्या अर्थाने आपल्याला काही परंपरा दिल्या त्यामध्ये महाराज कथेच्या परंपरा असतील कीर्तनाची परंपरा असेल हरिपाठाची परंपरा असेल रामकथेची परंपरा असेल श्रीमद भागवत कथेची परंपरा असेल शिव महापुराण कथेची परंपरा असेल अनेक परंपरा या महापुरुषांनी आपल्याला दिल्या आणि त्यातल्या त्यात सकाळी 10 ते 12 वाजता घेतला जातो त्या काकडीची परंपरा असेल बरोबर का 4 वाजता परंपरा महापुरुषांनी दिल्या आणि त्या परंपरा आपण ज्ञानोबरायांपासून तर जगद्गुरु तुकोबरायांपासून तर निळोबरायांपासून तर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज तसेच श्री संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत ह्या परंपरा आपण आजतागायत चालू ठेवल्या म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत महाराज आणि त्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मातीमध्ये जोपासली जाणारी परंपरा त्या परंपरेचं नाव आहे कीर्तन परंपरा आणि आपण ही परंपरा आपल्या या पिंपरी वासियांनी गेल्या कित्येक वर्षापासून मला सांगितलं मगाशी दीपक महाराजांनी महाराज आम्ही लहान होतो तेव्हा मला कळत नाही तेव्हा सुद्धा म्हणायचे अनेक वर्षापासून ते लहान असताना सुद्धा म्हणायचे अनेक वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे मग आता सुद्धा अनेक वर्षापासून म्हणावं लागेल म्हणजे कितवं वर्ष चालू आहे हे सांगता येणार नाही आणि अशी परंपरा तुमच्या गावकऱ्यांनी आतापर्यंत चालू ठेवली म्हणून खऱ्या अर्थाने महाराज तुम्ही सर्व भाग्यवान फार मोठी परंपरा आहे महाराज आणि त्यात मी सांगितलेली कीर्तनाची
हे कीर्तनाची परंपरा प्रामुख्याने जर आपण प्रमाणाचा विचार केला तर 3 संतांनी आपल्याला दिली. प्रमाणाचा विचार केला तर 3 संतांनी ही परंपरा आपल्याला दिली. त्यामध्ये मला या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करण्याचं काम करायचं आमचं नामदेव. आणि ज्या काळामध्ये स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढंच पाहावं लागत होतं, त्याच काळात याच वारकरी संप्रदायाने एका स्त्रीला सूत्रसंचालनाचा दर्जा द्यावा, यापेक्षा वारकरी संप्रदायाची उंची वेगळी सांगण्याची गरज. या संत महात्म्यांनी एका स्त्रीला सूत्रसंचालनाचा दर्जा दिला आणि ती स्त्री म्हणजे आमचा संत श्रेष्ठ जनावर. त्यानंतर महाराज ताल म्हणण्याकरता एखादे संगीत विशारद नव्हते, संगीत अलंकार नव्हते किंवा पंडित नव्हते. महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबा या ठिकाणी अभंग बोलायचे, नामदेवराय कीर्तन करायचे. बघा जनाबाई म्हणतात, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि जनी म्हणे ओर म्हणे जनी म्हणे. आता आपल्या जनाबाई सूत्रसंचालन करायचं, जनाबाई म्हणायच्या ज्ञानोबाराया अभंग बोला म्हणजे ज्ञानोबाराय चाल म्हणायचे आणि नामदेवराय कीर्तन करायचे. विधान आणि परंपरा नाही सामान्य तुम्हाला, ही परंपरा सामान्य नाही मला. या कीर्तन परंपरेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्हाला तुमचं अंग हरिरूप करून घेता येतं, एवढं सामर्थ्य या परंपरेमध्ये आहे. आणि सांगितलं 3 संतांची परंपरा आहे. नामदेवराय कीर्तन करायचे. या मंदिराच्या अधिकाराचा विचार केला महाराज तर नामदेवरायांनी मंदिराच्या पाठीमागे उभं राहून कीर्तन करावं, तर मंदिराचं द्वार फिरावं हा नामदेवराचा अधिकार आहे महाराज. फिरविले देऊळ या गावाची ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला विठाला. नामदेव नामदेवराचा अधिकार सांगायचा झाला तर संत महात्मे सांगतात, नाही म्हणजे हातीचा मूर्ती सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीचे भीम. हा आमच्या नामदेवाचा अधिकार आहे की नामदेवाच्या हातून पंढरीश पाडुंग परमात्म्याने नैवेद्य खावा. त्यानंतर मला दुसरे संत म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराच्या अधिकाराचा विचार केला तर अनेक संत महात्म्यांनी ज्ञानोबाराचा अधिकार सांगितलाय. त्यामध्ये एक नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, साधविले जड भिंती हरळे चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझा. किंवा रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. काय बोलवलं महाराज ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखात? बोला पिक्चरचे गाणे नाही महाराज. आमच्या ज्ञानोबारायांचं सामर्थ्य एका रेड्याने सुद्धा वेग बोलावा असे ज्ञानोबाराय. आणि तिसऱ्या म्हणजे जनाबाई की ज्या जनाबाईंनी
जात्यावरती दळण करायला बसावं तर पंढरीस पांडुरंग परमात्म्याने भीत सोडावी आणि जनाबाईला जाता उडू लागण्याकरता यावं. हा जनाबाईचा अधिकार आहे. आमच्या बायाचा अधिकार पाहणं महाराज दळण दिसायला बरोबर तर 4 येतात. आणखी गटली बोलवली तर फक्त 4 येतात महाराज. हा आमच्या महिलांचा अधिकार आहे. माझ्या जनाबाईचा अधिकार आहे महाराज की पंढरीस पांडुरंग परमात्म्याने जाता उडू लागण्याकरता यावं. हा जनाबाईचा अधिकार. अशा महान अधिकार असणाऱ्या संतांपासून ही परंपरा प्राप्त झाली. अशा अनेक संत या मांदियामध्ये आहेत. प्रमाणामध्ये तिघांचं नावानं म्हणून मी फक्त तिघांचा अधिकार सांगितला आणि अशा या परंपरेमध्ये आपण वावरतो. त्यात सुद्धा महाराज मी सांगितलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये परंपरा आपल्याला प्राप्त झाली. मी नेहमी सांगत असतो भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखे राज्य नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखं बाप नाही, कौशल्यासारखी माया नाही, सीतेसारखी पत्नी नाही, रुबिल्यासारखी जाऊ नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखे शत्रू नाही, कोल्ह्यात लबाड नाही, कवड्यात कलबुलता नाही आणि माणसाच्या देहासारखा दुसरा कोणताच देह नाही. प्राप्त करून आपण या संतांच्या मांदियाळीमध्ये आपण वावरतो आणि त्याच संतांच्या मांदियाळीमध्ये तुमच्या पिंपरी वासियांनी हा संत परंपरा आतापर्यंत आपण टिकून ठेवली म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात आणि त्या परंपरेमध्ये मी आलो म्हणून मी सुद्धा भाग्यवान आहे. आज तुमच्या समोर जो काही सेवेकरता निवडलेला अभंग आहे हा अभंग भगवान श्री पंढरीस पांडुरंग परमात्म्याचे वैराग्यवान भक्त जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग. या जगतामध्ये महाराज अनेक संत जन्माला आले आणि प्रत्येक संतांनी आपल्याला काही ना काही साधन सांगितलं आणि ते साधन सांगत असताना त्या साधनाचा अधिकार सांगितला. कुणी ते साधन करावं, कशा पद्धतीने करावं आणि कशा पद्धतीने तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो हे सर्व चिंतन महाराज संतांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे थोडक्यात संतांनी आपल्याला त्या पद्धतीने उपदेश केला. तुम्ही म्हणसाल महाराज संतांनी आम्हाला उपदेश करावा एवढे का आम्ही वेळ येतो, कोणीतरी यावं आम्हाला सांगावं महाराज आम्ही ग्रॅज्युएशन झालेलो आहोत, आम्ही फार शिकलेलो आहोत महाराज, मग संतांनी यावं आणि आम्हाला सांगावं एवढे आम्ही वेळेत का. हो महाराज आपल्या ठिकाणी एक अज्ञान नावाचा असा दोष आहे की तेवढा दोष घालवण्याकरता फक्त संत महात्म्यांना अवतार घ्यावा लागतो आणि म्हणून संत महात्मा आपल्याला काहीतरी उपदेश सांगतात, काहीतरी साधन आपल्याला सांगतात. तो दोष आपला नाही जात महाराज संतांशिवाय. आपल्याला जर एवढा कळाला असतं महाराज, आपल्याला एवढं कळालं असतं तर संतांना सांगावं लागलं नसतं. उदाहरणार्थ या ठिकाणी सुंदर असा मंडप, सुंदर असा सभा मंडप तुमच्या गावकऱ्यांनी बांधलेला आहे. बाहेर सुद्धा 5-6 मंडप त्या ठिकाणी टाकलेले आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, त्या ठिकाणी सुंदर अशी लाईट लागलेली आहेत. माझा चेहरा तुम्हाला दिसावा म्हणून मोठा फोकस माझ्या चेहऱ्यासमोर लावलेला आहे. एवढा सगळं सुंदर नियोजन केलेलं आहे. बरं त्या ठिकाणी मंडपाच्या द्वाराशी असा एखादा माणूस आमच्या इंगळे महाराजांनी ठेवला का की आत येण्याकरता तुम्हाला 50 रुपये तिकीट भरावं लागेल. बोला बोला बोलत नाही का तुम्ही? 50-100 रुपये तुम्हाला तिकीट द्यावं लागतं असं काही आहे का? नाही ना. म्हणजे महाराज या ठिकाणी येण्याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तिकीट नाही. बरं या ठिकाणी बसण्याकरता तुम्ही येण्याच्या आधी तुमच्यासाठी चटया अंथरलेल्या असतात, चटया अंथरलेल्या असतात. सर्व काही त्या ठिकाणी पंक्ती उठलेल्या असतात, झाडझूड करून त्या ठिकाणी चटया अंथरलेल्या असतात. म्हणजे तुमची बसण्याची सुद्धा सुंदर व्यवस्था आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तिकीट सुद्धा नाही. या ठिकाणी आल्याच्या नंतर असा एखादा कीर्तनकार आहे का की जो तुम्हाला शिव्या शिकवून जातो? बोला नाही महाराज. या ठिकाणी येणारा प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला काही ना काही परमात्मा प्राप्तीविषयी काहीतरी ज्ञानच त्या ठिकाणी सांगून जातो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाईट काही घेत आहेत नाही, सगळं त्या ठिकाणी चांगलं तुम्हाला भेटतं. म्हणजे तिकीटही नाही, बसण्याची सुंदर व्यवस्था आहे आणि तुम्हाला ज्ञानही या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. मग असं असताना तुम्हाला बसायचं किती वेळ? 2 तास. ते पण सुरुवातीपासून ध्यानाच्या अभंगापासून तर शेवट जय विठ्ठल पर्यंत तुम्हाला फक्त 2 तास बसायचं आणि तरी लोक बसतात का?
बसले असते तर पिपरी तेवढेच लोक आहेत ते. महाराज विना तिकीट लोक 2 तास कीर्तनाच्या मंडपात बसणार नाही, पण तिकीट देऊन 3 तास अंधारात बसल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला घराचं साधन कळत नाही, कुठे आमचा उद्धार आहे, कशामध्ये आम्हाला परमार्थ प्राप्त होणार आहे हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने संतांना सांगावं लागतं. आपल्याकडे आळंदी ते पंढरपूर अनेक लाखो दिंड्या जातात. आता 2 वर्षापासून 16 बंद आहे, पण 16 ज्यांनी पाहिला त्यांना सर्वांना माहिती. 16 ज्यांनी पाहिला, आता भरपूर लोक या ठिकाणी 16मध्ये गेलेले असतील. त्या ठिकाणी महाराजाच्या रांगाच्या रांगा लागलेले असतात. कुणाच्या? खाणाऱ्याच्या नाही, वाटणाऱ्याच्या रांगा असतात. महाराज कशाच्या? वाटणाऱ्याच्या रांगा असतात. आणि आमची सुद्धा 1 महिना आधीपासून तयारी सुरू असते. कशाची? कपडे बांधण्याची नाही महाराज, खायला बरोबर काय काय न्यायचं याची. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा खायला आहे, घरून सुद्धा आपण खायला सोबत नेतो. आणि एवढं असताना महाराज आपल्याला त्या ठिकाणी भजन किती वेळ करायचं? 2 तास. 1 तास सकाळी काकडा आणि 1 तास संध्याकाळी हरिपाठ. आणि असलं तर सासवड नाही तर लोणाच्या ठिकाणी कीर्तन. या व्यतिरिक्त तुम्हाला भजनच करायचं नाही महाराज. महाराज लोक फुकटचं खाणार नाही, फुकटचं खातील, पण 2 तास भजन करणार नाही आणि एकच वडापाव खातील आणि अख्खा दिवसभर ओरडतील, येऊन येणार कोण विढाणार. संत महात्म्यानं आपल्याला त्या ठिकाणी साधनं सांगावी लागतात महाराज. याकरता संत महात्मे अवताराला येतात आणि आम्हाला तुम्हाला कशामध्ये आपला उद्धार आहे हे सांगतात. आणि तुकोबाऱ्या सुद्धा अशाच पद्धतीचे आपण तुकोबाऱ्याच्या गाथेचा विचार केला तर अनेक अभंग आपल्याला पाहायला सापडतील की ज्या तुकोबाऱ्याने आपल्याला परमात्मा प्राप्तीचं साधन सांगितलं. आणि त्यातलं हे एक भक्ती नावाचं साधन आहे की ज्या साधनाचा विचार तुकोबाऱ्याने अभंगामध्ये केला. या अभंगामध्ये अनेक साधने महाराज, त्यामध्ये ज्ञान नावाचं साधन आहे, कर्म नावाचं साधन आहे, उपासना नावाचं साधन, अनेक साधन आहे, योग नावाचं साधन आहे. पण त्यात सर्वश्रेष्ठ भक्ती नावाचं असं साधन आहे की जे सर्व साधनाचं सार आहे. कसे? सर्व साधनाचं ते सार असलेलं साधन आहे. आमचे गुरुजी 5 सुंदर दृष्टांत सांगायचे. म्हणजे एक भक्ती नावाचं साधन तुम्ही अंगी काढलं की तुम्हाला इतर साधना करण्याची गरज नाही. बघा, एक मुलगी आपल्या वडिलांकडे आली आणि वडिलांना म्हणाली, बाबा बोल म्हणे, बाबा म्हणे माझी एक मैत्रीण आहे म्हणे. मग म्हणे तिला जाऊ आहे, तिला दीर आहे, तिला सासू आहे, तिला सासरा आहे, तिला ननंद आहे, तिला नवरा सुद्धा आहे. म्हणे बाबा मला सुद्धा हे सर्व पाहिजे. मला दीर पाहिजे, मला सासरा पाहिजे, सासू पाहिजे, ननंद पाहिजे, नवरा पाहिजे, हे सर्वजण मला पाहिजे. बापाने सांगितलं, बेटा हे सगळे करण्याकरता तुला या सर्वांशी नातं जोडण्याची गरज नाही. एकट्या नवऱ्याशी नातं जोड, हे सगळे पाठीमागे आपोआप येतात. कसं? एक भक्ती नावाचं साधन तुम्ही स्वीकारा की मागे सगळे येतात. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. हे केली जी पुढे होती लावणी मार्गी पंथी आणि भक्ती एक साधन केल्यानंतर सगळे महाराजांनी कथेमध्ये सांगितलंच असेल. तर सुरुवातीला भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं वर्णन त्या ठिकाणी येतं. गुरुरे इकडे महाराज एक 5 सुंदर दृष्टांत सांगत असतात. म्हणे एका स्त्रीला त्या ठिकाणी पिंपरी माईला जायचं होतं आणि ती मेहकरच्या बस स्टँडवरती उभी होती. पुढे बस उभी होती, मेहकरच्या बस स्टँडवरती उभी होती आणि एक ऑटोवाला महाराज तेवढ्यात आला. तेव्हा ओ दादा म्हणजे बोला ना, कुठे जायचं मावशी? म्हणजे मला पिंपरीला जायचं. बरं म्हणे काय तिकीट घेणार? म्हणजे तुमचे 20 रुपये द्या आणि मुलं तुमच्यावर फ्री. लहान मुलं होते. मला आता दिवाळीचा सण आहे, दिवाळीच्या सणाला गाडीवाले मुलांचं भाडं घेत नाही. जाय म्हणजे तुम्ही आल्या तर तुमच्यावर 2 मुलं, तुमचं फक्त 20 रुपये तिकीट द्या. बाईने सांगितलं जाय म्हणे मागतो घेऊन येते पाहिजे. महाराज हिच्या पाठीमागे हे दोघं फ्री आहेत. तसं ज्यावेळी भक्ती पुढे येते त्यावेळी ज्ञान आणि वैराग्य पाठीमागे येतात. हे सगळे साधन आपल्याला परमात्मा पर्यंतच नेऊन पोहोचवतात. पण सोप्यात सोपं साधन म्हणजे काय? भक्ती नावाचं साधन आहे. एका जणाला नागपूरला जायचं. आपल्याला सर्वांना उदाहरणार्थ नागपूरला जायचं आणि नागपूरला जाण्याकरता आपल्याकडे अनेक साधने आहेत.
या ठिकाणून आधी तुम्हाला मेहकरला जावं लागेल. काय करावं लागेल? मेहकरला जावं लागेल. मेहकरमधून जर तुम्हाला मिळाली डायरेक्ट बस तर कदाचित तुम्ही नागपूरला जाऊ शकता. आणि नागपूरला गेल्यानंतर तुम्हाला अमुक अमुक व्यक्तीच्या घरी जाण्याकरता तिथे सुद्धा गेल्यानंतर एसटी महामंडळाची बस तुम्हाला फक्त एसटी डेपो पर्यंतच पोहोचवेल. पुढे तुम्हाला ज्याच्या घरी जायचं त्याच्या घरी नेऊन घालेल का? नाही. त्याकरता तुम्हाला सिटी बस पकडावी लागेल. पण सिटी बस काय दारात नेऊन सोडणार आहे का? ही सिटी बस सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला ऑटो करावा लागेल. तो ऑटो घेऊन पुढे जावं लागेल, त्याच्या घरी जावं लागेल. तसं आधी तुम्हाला कर्म आणि उपासना नावाचं साधन पकडावं लागेल, ज्याने तुमच्या अंतःकरणातले मन विक्षेप जातील आणि मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. आणि मग ज्ञान घेऊन गावा गोविंद गा ही भक्ती तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान निर्वातया माझे. म्हणून भक्तीशिवाय त्या ठिकाणी ज्ञानाला आणि वैराग्याला त्या ठिकाणी प्राधान्य नाही. आणि म्हणून हे भक्ती नावाचं साधन केल्याच्या नंतर सर्व साधनं तुम्हाला प्राप्त होतात. म्हणून सर्व संतांनी भक्तीचे गोडवे गायलेले आहेत. सर्व संतांनी भक्तीचे गोडवे गायलेले आहेत. गुरुनाम गुरु हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर एक फार सुंदर दृष्टांत सांगत असतात. म्हणे पिंपरी माळीमध्ये एखादा माणूस आला आणि त्याला उदाहरणार्थ इंगळे महाराजांच्या घरी जायचंय आणि तो जिथे त्या ठिकाणी गाडी थांबते तिथपर्यंत आला. त्या ठिकाणी त्याने एका माणसाला विचारलं, दादा मला अमुक अमुक माणसाच्या घरी जायचंय, काय हरकत नाही म्हणे, मी तिकडे त्या रस्त्याने चाललो, तुम्हाला तिकडे सोडून देतो. समोर गेल्याच्या नंतर मला दुसरा माणूस भेटला. म्हणे कोणत्या गावचे? म्हणे अमुक अमुक गावचं. काय काम काढलं? अमुक अमुक व्यक्तीकडे जायचं. बर म्हणे मग हे म्हणे त्या गल्लीमध्ये चालले होते म्हणून मी यांच्या बरोबर निघालो. काय गरज नाही म्हणे यांच्या बरोबर जायचं, तुम्हाला त्या व्यक्तीकडे जायचं म्हणे, मी त्यांच्या वाड्यामध्ये चाललो म्हणे, तुम्ही माझ्या बरोबर दिलं. महाराजाला सोडून दुसऱ्या बरोबर निघाले. समोर गेल्याच्या नंतर आणखी तिसरा व्यक्ती भेटला. कोणत्या गावचा? दादा अमुक अमुक गावचा. काय काम काढलं? म्हणे अमुक अमुक व्यक्तीच्या घरी जायचं. म्हणे मग म्हणे हे त्या वाड्यामध्ये चालले होते म्हणून मी यांच्या बरोबर निघालो. काही गरज नाही म्हणे यांच्या बरोबर जाण्याची, चला माझ्या बरोबर. तुम्हाला ज्या व्यक्तीच्या घरी जायचं मी त्या व्यक्तीच्या घरी तुम्हाला वाड्यातही नाही डायरेक्ट घरापर्यंत नेऊन सोडतो. म्हणे काही हरकत नाही. मग तिसऱ्या व्यक्ती बरोबर निघाले. सर्व गेल्याच्या नंतर चौथा व्यक्ती भेटला. काय पाहुणे कोणत्या गावचे? अमुक अमुक गावचा. काय काम काढलं? अमुक अमुक व्यक्तीच्या घरी जायचं. म्हणे हे त्यांच्या घरी चालले होते म्हणून मी यांच्या बरोबर निघालो. म्हणे काही गरज नाही, यांच्याकडे जायची गरज अजिबात नाही. तुम्हाला ज्या व्यक्तीच्या घरी जायचं तो व्यक्तीच मी आहे. पण तो व्यक्तीच मी आहे. तसं कर्म तुम्हाला अमुक अमुक गल्लीपर्यंत सोडेल, उपासना तुम्हाला त्याच्या पुढच्या गल्लीत सोडेल, ज्ञान तुम्हाला त्या वाड्यात सोडेल. पण भक्ती असे की तो परमात्मा स्वतः तुमच्याकडे धावून येईल. पुण्यासाठी धावून आला हे सांगायचं म्हटलं तर सकाळच्या काकड्याच्या अभंग पाहून घ्या. उच्च नीच काही नाही भगवंत. अनेकांचं परमात्म्याने त्यांच्याकडे जाऊन येऊन काम केलं, अनेकांचं संकट काळामध्ये रक्षण केलं. म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या भक्तीचं गुणगान
तुकोबरा या अभंगामध्ये गातात. आता एका वेगळ्या पद्धतीने जरी अभंगाचा विचार केला तर बघा, या जगतामध्ये, आता माझा प्रश्नाचे उत्तर द्या बरं का, या जगताचा जर आपण विचार केला तर या जगतामध्ये प्रत्येकाला एक गोष्ट आवडते, प्रत्येकाला एक गोष्ट आवडते आणि त्या गोष्टीचं नाव आहे दुःख. काय आहे? दुःख. बरोबर बरोबर का? या जगात प्रत्येकाला दुःख आवडते. बरोबर बोला ना. दुःखी आहे तुम्ही? घरच्यांनी सांगितलं घेताना बोलायचं नाही. बोला बोला. या जगात प्रत्येकाला काय आवडतं? सुख आवडतं. लहान लेकराला सुद्धा माहिती महाराज, महाराज याचं सोडून द्या, जे नेमकंच बोलायला लागलं ते जर देवाजवळ गेला, देवा म्हणतात देव बाप्पा मला सुखी ठेव. त्याला कळतं का महाराज सुख कशाबरोबर खायचं? नाही महाराज, त्याला सुद्धा सुख पाहिजे. म्हणजे या जगात प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. पण सुख प्रत्येकाला प्राप्त होत नाही, प्रत्येकाला मिळतं ते फक्त दुःख. कबीरदास महाराज म्हणतात, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना रहता उदास, पर थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाला कोणत्या प्रकारचे दुःख? कोई तन दुखी. तर म्हणजे शेतातलं नाही, तर म्हणजे हे शरीर. पुन्हा कुणाला शरीराचं दुःख असतं. काय करावं महाराज, काय तिथं येण्याची इच्छा आहे पण गुडघेच साथ देत नाही. याला काय म्हणायचं? तन दुःखी म्हणजे शरीराचं दुःख. त्यानंतर दुसरा आहे महाराज मन दुःखी. कोई तन दुःखी कोई मन दुःखी. पुन्हा कुणाला मनाचं दुःख असतं महाराज. हा, एक आमचे ओळखीचे काका होते. बऱ्याच दिवसानंतर त्यांच्याकडे गेलो. राम शमशम झाला. बोला म्हणे महाराज, कुणीकडे यायला केलं? म्हणलं दादा आलो तुमचीच वेळ घ्यायला. 5 दिवसापासून तुम्हाला भेटलो नव्हतो. 2 वर्ष कोरोनाचा काळ होता. म्हटलं कुठेच जायला मिळालं नाही. आता थोडी विश्रांती मिळाली म्हणून तुमच्याकडे आलो. म्हटलं काय नाही तुमची वेळ घ्यावी. बरं झालं महाराज आला तुम्ही. आता बरं झालं मला एक काम आठवलं. सांगा ना म्हटलं. म्हणजे महाराज 5 दिवसांपासून पोट दुखते हो, पण पोटाचा विलास काही अजून झाला नाही. म्हटलं कशाने दुखते पोट? हा विलास केला. म्हटलं कुठे कुठे गेले? म्हणजे आधी मेहकरला गेलो. मेहकरला काही थांबलं नाही म्हणून जालन्याला गेलो. जालन्याला सुद्धा थांबलं नाही म्हणून मुंबईला गेलो महाराज. ते सोनोग्राफी, एंजिओग्राफी, ग्राफी काय ग्राफी करायचं ते केलं म्हणे महाराज. पण पोटाचा विलास काही झाला नाही. सर्व काही हाकीम, वैद्य, मंत्र, तंत्र सर्व त्या ठिकाणी प्रयोग केले महाराज. पण अजून माझं पोट थांबलं नाही. म्हटलं मग आता तुम्ही राहिले महाराज शेवटचे. म्हटलं मी काय, मी फार तर एखाद्या अभंगावर 2 तास व्याख्यान करू शकतो. या पलीकडे मला, मी काय वैद्य नाही. म्हटलं नाही म्हणे महाराज, पण तुम्ही 12 गावचं पाणी पिता. म्हटलं मग नाही म्हणजे एखाद्या गावाला गेले आणि तिथे जर तुम्हाला एखादा वैद्य भेटलाच तर त्याला माझं दुःख सांगा. म्हटलं बरं ठीक आहे, काय हरकत नाही, पण मला सांगा नेमकं तुमचं पोट दुखते केव्हापासून? दादाने सांगितलं शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतल्यापासून. आता मला सांगा महाराज, या पोटदुखीला काय औषध आहे? नाही. याला म्हणायचं मन दुखी. हा कशाने दुखी आहे? मनाने दुखी आहे. याला काही वेळा कितीही औषध दिले तरी सुद्धा या पोट थांबणार. हा झाला मन दुखी. कोई धन दुखी. काही लोक धनाने दुखी असतात. काही लोकांकडे फार धन झालं म्हणून दुःखी असतात. तर काही कमी धन आहे म्हणून दुःखी असतात. महाराज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख Thank you.
सो दुखिया बाबा सुखिया तो ये नाही रे. या जगात महाराज सुखी कोणीच नाही. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, आणि थोडे थोडे सब दुखी, सुखी फक्त हरी के दास आहे महाराज. या जगात प्रत्येकाला दुःख आहे. पण महाराज या संसारामध्ये जगत असताना जर संसारिक सुख प्राप्त करायचं असेल तर विदुर काका आपल्याला सांगतात तुम्ही 6 गोष्टी मिळवल्या पाहिजे. विदुर काका 6 गोष्टी आपल्याला सांगतात. ज्यावेळी महाराज महाभारताचं युद्ध ठरलं तो धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या स्नेहाने मोहित झाला आणि त्याने सांगितलं की मी पांडवांना एका सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही. असं ज्यावेळी तो बोलला त्यावेळी विदुर काका आपल्या भावाला म्हणजे धृतराष्ट्राला समजवण्या करता जातात आणि सांगतात दादा हे सगळं नश्वर आहे वगैरे वगैरे पद्धतीने उपदेश करतात. आणि महाभारतामध्ये विदुर काकांनी केलेला हा उपदेश महाभारतामध्ये विदुर नीती या नावाने प्रसिद्ध आहे. त्या विदुर नीतीमध्ये असा एक श्लोक आहे अर्थागम नित्यम आरोग्यताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यस्य पुत्र अर्थकरीच विद्या षडजीव लोकस्य सुखानि राजन. 6 गोष्टी माणसाच्या सुखाला कारण आहे. पहिली गोष्ट अर्थागम म्हणजे सततचा पैसा मिळणं माणसाच्या सुखाला कारण. संसारिक माणसाकडे पैसा पाहिजे. महाराज पैसा नसेल संपत्ती नसेल लोक तुमचा धिक्कार करतात. गरीब माणसाला कुणी जवळ करत नाही महाराज. पैसा असू द्या संपत्ती असू द्या सत्ता असू द्या लोक तुम्हाला जवळ करतात. जोपर्यंत साहेब सत्तेवर आहे तोपर्यंत साहेबाला थुंकण्याची जर इच्छा झाली तर लोक वंचळ समोर करतात साहेब आमच्या हातावर थुका. आणि एकदा का साहेब सत्तेवरून खाली आले की मग लोक साहेबावर थुकतात. ही वस्तुस्थिती आहे. हे फक्त मी सांगत नाही मला स्वतः कुटुंबाला लागी सर्व मान्यता आहे जगी. या जगात ज्याच्याकडे धन आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला त्या जगामध्ये किंमत आहे. लोक त्याचा या जगात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला त्या जगात किंमत आहे महाराज. ज्याच्याकडे पैसा नाही त्याचा लोक धिक्कार करतात. म्हणून संसारिक माणसाने पहिली गोष्ट पैसा मिळवला पाहिजे. काय मिळवला पाहिजे? तुम्ही म्हणसाल महाराज प्रत्येक कीर्तनकार सांगतो पैशाच्या मागे लागू नका. तुम्ही सांगता पैसा मिळवा. हो महाराज संसारिक माणसाने पैसा मिळवला पाहिजे हे मी सांगत नाही विदुर काका सांगतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य. जो पैसा मिळवला तो पैसा उपभोगण्याकरता आरोग्य चांगलं पाहिजे. नाहीतर काही लोक महाराज एवढी मरमर करतात आणि शेवटी कमावलेला पैसा त्याच शरीराला नीट करण्यामध्ये घालवतात. असा पैसा काही कामाचा नाही. आरोग्य काय असावं महाराज? बलहीन लोकांचा सुद्धा माणसे धिक्कार करतात. एखादा वाडा माणूस असू द्या त्याला लोक जवळ करत नाही. एक दिवस मी कीर्तनाला गेलो आणि माझ्यासोबत मोटरसायकल चालवायला एक धाड देपर माणूस नेला. आता तो सुद्धा मला थोडं बोलते आणि धोतर गितर नेसला माझ्या बरोबर आल्याच्या नंतर मला तिथे गेल्याच्या नंतर ज्या घरी आमची व्यवस्था होती सगळे लोक त्याच्याच पाया पडायला लागले. मला कोणीच विचारलं नाही तिथे. म्हटलं झालं काय हे असं. आणि मग थोड्या वेळानंतर तो त्यालाच आता पंचायत पडली आणि म्हणून त्याने सांगितलं म्हणजे मी कीर्तनकार नाही हे महाराज कीर्तनकार आहे. सांगायचं काय ज्याच्याकडे तब्येत नाही आरोग्य नाही त्याचा लोक धिक्कार करतात. तब्येत असू द्या महाराज. आमचे महाराज तर एक विनोदाने सांगत असतात म्हणजे माणसाची तब्येत एवढी असावी की एखाद्या दुकानदाराची जर तुमच्याकडे उधारी असली तर त्याला त्याची उधारी मागण्याची हिंमत नाही झाली पाहिजे एवढी तब्येत असली. आरोग्य 2 प्राणी आहेत महाराज. तुम्ही शेतकरी वर्ग आहात. ते दोन्ही प्राणी तुम्हाला माहित आहेत. एक आहे गोगलगाय आणि दुसरा आहे विंचू. जर समजा गोगलगाय तुम्हाला दिसली महाराज लहान लेकरं काठी घेतात त्या गोगलगायला टोचतात. काटे घेतात गोगलगायला टोचतात. एवढी त्या गोगलगायची अवहेलना होते. रस्त्यात जर गोगलगाय पडलेली असती आपण त्यावर पाय देतो तिला चिरडून पुढे निघून जातो. पण त्याच गोगलगायच्या जागी
जर समजा अशी फणी केलेला बाबा बसलेला असला तर विंचू त्याचे नागे असतात ना, अशा जर त्याने केलं बसलेला असला मला 4 हात जोडून जातो महाराज. काय बलाचा परिणाम आहे. बलहीन माणसाचा लोक धिक्कार करतात. पण दुसरी गोष्ट आरोग्य असलं पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे प्रियाच्या भार्या आणि चौथी गोष्ट आहे प्रियवादिनीची. म्हणजे पत्नी प्रेम करणारी असली पाहिजे आणि पत्नी गोड बोलणारी असली पाहिजे. आता पोरं म्हणते महाराज आमचं लय मस्त जमलं, एक प्रेम करणारी करायची, एक गोड बोलणारी करायची. असं का? नाही महाराज, हे एकाच पत्नीचे 2 गुण आहेत. लोक काय अर्थ काढतील वेगळे महाराज सांगता येत नाही. एका गावात मी कीर्तना सहज असं सांगितलं, म्हटले पैशाजवळ पैसा येतो आणि पैशाजवळ पैसा जातो. महाराज एका माणसाने तेवढंच वाक्य अंडरलाईन लगे लिहून ठेवलं आपल्याकडे. आणि दुसऱ्या वर्षी गावकऱ्यांनी माझं परत कीर्तन घेतलं आणि म्हणून मी त्या गावात आलो. वेशीमध्येच हा भाऊ उभा अशी आरतीने आलो. अजिबात महाराज आमच्या गावात यायचं नाही. अरे म्हटलं झालं काय सांगतात? नाही महाराज अजिबात आमच्या गावात यायचं नाही. अरे पण झालं काय? काय म्हणे महाराज फेटे बांधता, चाटा आणता, कबरा बांधता. अरे पण झालं काय? मागच्या कीर्तनामध्ये एक वाक्य तुम्ही चुकीचं सांगितलं. म्हटलं काय? सांगितलं तुम्ही सांगितलं होतं की पैशाजवळ पैसा येतो आणि पैशाजवळ पैसा जातो. मी म्हटलं बरोबर सांगितलं. काय चुकीचं सांगितलं? हा म्हणे महाराज तुमचं कीर्तन मागच्या वर्षी रविवारी झालं होतं. मी सोमवारी सकाळीच बुलढाणा अर्बन मध्ये गेलो आणि बाहेरच्या खिडकीजवळ उभा राहिलो आणि 100ची नोट खिडकीत ठेवली. 1 घंटा वाट पाहिली महाराज, पण आतली एकही नोट माझ्या नोटमध्ये आली नाही. उलट माझीच नोट आत गेली. मी म्हटलं मग मी काय चुकीचं सांगितलं? अरे आत पैसा जास्त होता म्हणून तुझी नोट आत गेली. तुझ्याकडे जास्त असतात हातल्या बाहेर आल्या असत्या. म्हणून लोक काय अर्थ कळते सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात मराठी भाषा ही अशी भाषा आहे मला, एका शब्दाची कितीतरी अर्थ तुम्हाला सांगता येतील. एका शब्दाचे कितीतरी अर्थ सांगता येतील. उदाहरणार्थ एक जण शेजारणीला म्हणाला, एक जण शेजारणीला म्हणाला विठाला. एक जण शेजारणीच्या घरी गेला आणि शेजारणीला म्हणाला मी तुझा नवरा तू माझी बायको, आपण मिळून यात्रेला जाऊ. मी तुझा नवरा तू माझी बायको, मिळून यात्रेला जाऊ. बरोबर काय म्हणले असेल शेजारी? कोण म्हटलं मला चप्पल काढले नवीन कोणी? मी तुझी बायको तू माझी बायको, मी तुझा नवरा, मिळून यात्रेला जाऊ. असं जर समजा शेजारणीला म्हणाला तर बाबा काय म्हणत शेजारी? एक काम करा, मी तर तुमतो 15 मिनिटं घरी जाऊन अनुभव घेऊ आपण. काय म्हणले असेल माझ्या शेजारी? ती शेजारी हुशार होती. त्या शेजारणीने विचार केला, ऐका त्या शेजारणीने विचार केला म्हणे याला बोलायचं नक्की बरोबरच होतं, पण याच्या बोलण्यामध्ये थोडा भेद झाला, त्यामुळे हे सर्व घडलं. त्याला बोलायचं होतं जे वाक्य तू बोलला तेच वाक्य बोलायचं होतं, फक्त कुठे स्वल्पविराम द्यावा, कुठे पूर्णविराम द्यावा हे कळलं नाही म्हणून बोलताना. वाक्य ऐका, तू माझी बायको, मी तुझा नवरा, मिळून यात्रेला जाऊ. वाक्य तेच आहे, फक्त परत ऐका. तू माझी बायको, मी तुझा नवरा, मिळून यात्रेला जाऊ. म्हणून काही अर्थ काढू नका. मी सांगत होतो प्रियाच्या भार्या, प्रियवादिनीच्या म्हणजे पत्नी प्रेम करणारी असली पाहिजे. ही मराठी भाषा अशीच आहे मला. एक मोरोपंतांनी लिहिलेलं वाङ्मय, त्या मोरोपंतांनी तर असं लिहिलं, येते सह्याद्री कन्या पतिसुतलना यवना माझी जेव्हा रामश्री नाम काना तजनी व्रतते पीडिते भार आम्हा अस्ति अस्तिंद्र वृंदांत तुमकरी पूजे जास्ती पूर्वार्ध नाही या अधिक मासुतेजा आणि अनुज सखी स्वल्पही येत नाही. काय बोललो मी? कोणत्या भाषेत बोललो? कन्नड. महाराज मी संस्कृतातही बोललो नाही, मी कन्नड मध्ये बोललो नाही, मी शुद्ध मराठीत बोललो. कशात बोललो? शुद्ध मराठीत बोललो. अर्थ सांगू का? येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यवना माझी. जाऊ दे ते तुमच्या म्हटलं नाही महाराज. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा शिकारो करी
घेणे देणे सुखाची वरी हो देई या जगा. म्हणून महाराज हे मराठी भाषेचं सामर्थ्य प्रियाच्या भारी या प्रिय वादनीचं, याचा अर्थ पत्नी प्रेम करणारी असावी आणि पत्नी गोड बोलणारी असावी. म्हणजे प्रेम करणारी पत्नी गोड बोलेलच असं सांगता येत नाही, आणि गोड बोलणारी प्रेम करेलच असं सांगता येत. म्हणजे तुमचा हात अनुभव आहे. महाराज आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी म्हणजे माझी जिजामाय फार प्रेम करायची महाराज जगद्गुरु तुकोबारायांवर, पण कधीच प्रेमाने बोलल्या नाही. कधी शिव्या दिल्या जगद्गुरु तुकोबारायांना, पण प्रेम एवढ्या करायच्या महाराज की गरोदर अवस्थेमध्ये सुद्धा भामचंद्र भंडाऱ्यासारख्या डोंगरावरती माझ्या जिजामायना भाकरी घेऊन जाव्या तुकोबारायांच्या, एवढं प्रेम करायचं. पण गोड करीत बोलता नाही हो. म्हणून प्रेम करणारी गोड बोलेलच असं सांगता येत नाही. बघा नोकरदार वर्गाच्या बायका 30 दिवस महाराज अजिबात गोड बोलत नाही, आणि फक्त शेवटचा दिवस असू द्या 30 तारीख किंवा 1 तारीख महाराज नवरा येण्याच्या आधी कालावरती टावेल असतो बाहेर ठेवलेला, गरम पाण्याची गुंडी बाहेर भरून ठेवलेली असते, आणि नवरा आल्याबरोबर लगेच महाराज खाली बसतात, त्याच्या पायातला बूट काढतात, पायातला बूट काढल्यानंतर त्याचा कोट काढून घेतात, सर्व काही व्यवस्था असते. पण तेच बाकीचे 30 दिवस नवरा बाहेरून आला, अगा जरा तांब्यावर पाणी देतेस, हात तुटले तर तुमचे. एवढी धमकी बोलते मला, कळत नाही का तुम्हाला? मी मालिका पाहत बसलेली. आमचे कीर्तनकार सांगत असतात, म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आणि मालिका पाहायला बसलेली बाई कधी उठण्याचा भरोसाच नाही. ही परिस्थिती म्हणजे गोड बोलणारी प्रेम करेलच असं सांगता येत नाही, आणि प्रेम करणारी गोड बोलेलच असं सांगता येत नाही. म्हणून पत्नी 2 गुणांनी युक्त असली पाहिजे. सांसारिक माणसाला जर सुखी व्हायचं असेल तर हे सुद्धा 2 कारणं त्या ठिकाणी पाहिजे, ह्या सुद्धा 2 गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर महाराज 5वी गोष्ट आहे अर्थकरीची विद्या. म्हणजे ज्या विद्येपासून तुम्हाला काहीतरी पैसा धन प्राप्त होईल, अर्थ प्राप्त होईल, अशी विद्या माणसाने प्राप्त करावी, की जेणेकरून त्या विद्येपासून तुम्हाला पुढे जगण्याचं काहीतरी साधन उपलब्ध झालं पाहिजे, अशी विद्या माणसाने प्राप्त होईल. मग त्या विद्येमध्ये सर्व त्या ठिकाणी विणकाम असेल, सर्व काम ती विद्याच आहे, एक प्रकारची विद्याच आहे. ज्या विद्येतून तुम्हाला काहीतरी पैसा मिळेल अशी विद्या तुमच्याकडे असावी, अर्थकरीची विद्या. आणि शेवटचं आहे वैशिष्ट्य पुत्रा, म्हणजे तुमचा मुलगा तुमच्या अधीन असला पाहिजे. धुंदुकारी सारखी मुलं जन्माला घालून, दुर्योधनासारखी मुलं जन्माला घालून संसाराचं राग रांगोळी केल्यापेक्षा मुलं नसली तरी चालतील. कबीरदास महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे महाराज, अभंग आहे का तो आहे. कबीरदास महाराज फार सुंदर बोलतात, देवाला म्हणतात, देवा सावरी आगिल धारी लाला, खबर लेना मेरी, खबर लेना मेरी, नाही तो होगी तेरी मेरी. काय म्हणतात देवाला? कबीरदास महाराज म्हणतात, देवा सावरी या गिरधारी लाला, खबर लेना मेरी, म्हणजे देवा माझी काळजी घे, माझी खबर घे, पण घेत असताना चांगली घे, नाहीतर भोगी तेरी मेरी, तुझा आणि माझं भांडण होईल म्हणे देवा. काय म्हणतात? तुझा आणि माझं भांडण होईल देवा. त्यानंतर पुढे काय काय मागतात बघा कबीरदास महाराज. कबीरदास महाराज म्हणतात, देवा विडा देना तो अच्छा देना, देना लवंग सुपारी, नाही तो भोगी तेरी मेरी. देवा मला जर विडा द्यायचा असेल ना, जेवणानंतर विडा खातो ना आपण, देवा तुला जर मला विडा द्यायचा असेल तर लवंग सुपारीचा दे, नाहीतर तुझे आणि माझं भांडण होईल देवा. त्यानंतर देवा जर मला तुला द्यायचा असेल, एखादी बिदागिरी द्यायची असेल तर चांगला घोडा दे देवा, जेणेकरून बसल्यानंतर मला राजासारखं वाटलं पाहिजे, अशा प्रकारचा घोडा दे. त्यानंतर कबीरदास महाराज 2 गोष्टी मागतात, जोरू देना तो अच्छी देना. काय म्हणतात? जोरू देना तो अच्छी देना, सबा संतन को प्यारी, नाही तो भोगी तेरी मेरी. देवा जोरू म्हणजे काय? बायको. देवा जर मला बायको द्यायची असेल तर सगळ्या संतांना ती प्रिय असली पाहिजे, अशी पत्नी ती देवा, नाहीतर तुझा आणि माझं भांडण होईल म्हणे देवा. असं मला दे, आणि असं जेव्हा काही मागितलं पाहिजे मला. आणि शेवट कबीरदास महाराज म्हणून, आणि खरंच पत्नी अशीच मिळाली पाहिजे मला. मी आधीच सांगितलं, कबीरदास महाराज ते सांगतात, नाहीतर भांडणारी भांड तुझ्या पत्नी म्हणून काही फायदा नाही मला. काही काही तोंड इतके फुटके असतात, म्हणजे ते जर मडक्याचे असते ना तर ताबडतोब फुटून गेले असते, एवढे फुटके असतात. मी कीर्तनाला जाण्यासाठी वेळ एका बस स्टॉपवरती उभा होतो. आधी माझ्याकडे गाडी नव्हती, मग एसटी प्रवास करायचो.
आणि वस्त्रपूर्ती केल्याच्या नंतर इंगळे महाराज सामान्यपणे माणसाची काही अपेक्षा असतात आणि मला नाही वाटत तेवढ्या अपेक्षा ठेवणं म्हणजे काही गुन्हा आहे. तेवढ्या अपेक्षा प्रत्येकाच्या असतात आणि त्या असल्याच पाहिजे. पहिली अपेक्षा, मला ज्या गावाला जायचं त्या गावची गाडी ताबडतोब लागली पाहिजे, 1 मिनिटाच्या आत. ही पहिली अपेक्षा. दुसरी अपेक्षा, आतल्या प्रवाशांनी 1 सेकंदाच्या आत खाली उतरला पाहिजे. दुसरी अपेक्षा. माणसाची तिसरी अपेक्षा, बाहेरच्या प्रवाशांनी थोडं बाजूला थांबलं पाहिजे आणि आधी मला आत चढू दिलं पाहिजे. माणसाची चौथी अपेक्षा, आत गेल्याच्या नंतर खिडकीच्या बाजूला सीट मिळालं पाहिजे, म्हणजे बाहेर डोकावून पाहता येतं, मोकळी हवा लागते आणि मळमळ सुद्धा होत नाही. माणसाची पाचवी अपेक्षा, शेजारी बसणारा सडपातळ असला पाहिजे, म्हणजे मला मोकळं बसता येईल. माणसाची 6वी अपेक्षा, खिडकी फुटकी नसली पाहिजे. माणसाची 8वी अपेक्षा, माणसाची 8वी अपेक्षा, मला ज्या गावाला जायचं त्या गावाशिवाय गाडी कुठंच थांबली नाही पाहिजे. एवढ्या सगळ्या अपेक्षा अंतकरणाशी बाळगणं म्हणजे काय गुन्हा आहे का? आणि एवढ्या असल्याच पाहिजे अपेक्षा मला. मी सुद्धा तेवढ्याच अपेक्षा घेतल्या आणि त्या स्टॉपवरती आलो. आल्याच्या नंतर महाराज ती गाडी अशी भरलेली होती, एखाद्या बाईने करंजीमध्ये ते खोबरकीस ठासून बरोबर इतकी ती गाडी भरलेली होती. म्हणजे पूर्ण असं दिवाळीचा फ्रेंड सुंदर अशी गाडी भरलेली. आणि मला कसे तर महाराज त्या गाडीत शिरलो आणि पाठीमागे एक माणूस जरा महाराज भक्त होता. तो उठला आणि महाराज बसा म्हणे तुम्ही. मी बसलो महाराज. आणि आता गाडी निघणार गाडी तेवढ्या ते बाई पळत कंडक्टर साहेब गाडी थांबवा म्हणे. कंडक्टरने गाडी थांबवली. बोला म्हणे बाई, म्हणे मला सुद्धा यायचं, थांबवा म्हणे गाडी. आणि त्या स्त्री सोबत असे 4-5 लेकरं होते बोला महाराज. त्या बिचारीने 1 लेकरू घेतलं आणि गाडीत टेकवलं. आणि आता दुसरं टेकवणार, तेवढ्यात पहिलं खाली, तिसरं टेकेपर्यंत दुसरं खाली, चौथं टेकेपर्यंत तिसरं खाली. आता महाराज कंडक्टरला राग आला आणि आधीच ते कंटाळले महाराज, 2 तास संपावर गेले जातात. फार कंटाळलेले असतात महाराज ते. त्याने सांगितलं, हो बाई म्हणजे काय झालं दादा, असा प्रवास असतो का म्हणे. म्हणे मग कसा प्रवास असतो म्हणे दादा. म्हणे अर्धे घरी ठेवा, अर्धे संघ आणावं. म्हणे कंडक्टर साहेब अर्धेच आहेत म्हणे. म्हणे बाई आहेत तरी की तुला काय करायचं म्हणे. माझे किती काशल. नाही म्हणे मला काही करायचं नाही, पण जर म्हणे तुमच्याकडे एवढी मुलं आहेत तर तुम्ही या मुलाचे नाव तरी कसे लक्षात ठेवता. म्हणे मी नावच कसे ठेवलेले. म्हणे कसे, पहिल्याचं नाव जानेवारी, दुसऱ्याचं नाव फेब्रुवारी, तिसऱ्याचं नाव मार्च, चौथा, पाचवा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर त्यांच्या वडिलांसोबत गेले म्हणे. आता कंडक्टर सुद्धा माझ्यासारखा विनोदीच होता मला. कंडक्टरने विचारलं, बाई डिसेंबर नाही काय? हा काय म्हणे, यायचंय म्हणे अजून. मी देवाला एकच प्रार्थना केली, देवा आता ऐसा करी उपकार, ती बाई फक्त माझ्यापर्यंत येऊ नको. पण महाराज तुका म्हणे जेव्हा फिरते कपाट तरी अमंगळ योग येतो. ती आली माझ्या शेजारी बसली, मला धक्का सुद्धा तिला बसल्या मागच्या माणसाला राहवलं नाही. त्याने सांगितलं, हो बाई महाराज माणसाला कशाला धक्का देता म्हणे. त्या माणसाला कोणाशी घेणं ना देणं, काय त्याला धक्का देता. काय म्हटली असेल ती बाई म्हणे महाराज असला मग का म्हणे चुल्यात घालायचा घेऊन. आता मला सांगा, एवढ्या फुटक्या तोंडाची पत्नी जर एखाद्याच्या नशिबात पडली तर त्याच्या संसाराचं वाटलं नाही का. म्हणून कबीरदास महाराज म्हणतात, जोरू देना तो अच्छे देना, सब संतों को प्यारी, आणि बेटा देना तो अच्छा देना, जिकर करेगा तेरी. म्हणजे त्याने तुझं वजन केलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ऐसा पुत्र दे गुंडा ज्याचा तिही लोकी जिंदा. आणि असे पुत्र जर जन्माला आले तरच खऱ्या अर्थाने संसारामध्ये सुख प्राप्त होऊ शकतं. म्हणून संसारिक माणसाला या 6 गोष्टी जर प्राप्त झाल्या त्याला सुख प्राप्त होतं. माझे 2-4 प्रश्नांची उत्तर द्या, मी माझा अनुभव देतो बरं का. आणि पटपट उत्तर द्या. मला काय तुम्हाला फार आणि प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला काय मला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फुकट उत्तर द्यायचं, किंवा मी तुम्हाला पैसे मागणार नाही किंवा तुम्हाला मला द्यायचे नाही. लेखक बोललो का मी? थोडक्यात या जगतामध्ये प्रत्येकाला काय पाहिजे बोला. काय पाहिजे? सुख. बरंच बोला. काय पाहिजे? सुख पाहिजे. बर, या जगतामध्ये आपल्याला सुख पाहिजे, मग काय नको आहे? दुःख नको. पोर हुशार आहे, बोला बरोबर का. आपल्याला सुख पाहिजे आणि दुःख नको. बाहेर समजा तुम्हाला सुख मिळालं आणि ते मिळालेलं सुख
तुम्हाला किती दिवसांनी परत जावं वाटतं? बोला बोला बोला, मोकळ्या मनाने बोला. एकदा मिळालेलं सुख तुम्हाला किती दिवसांनी परत जावं वाटतं? बोला. अजिबात जाऊ द्या वाटत नाही. एकदा मिळालेलं सुख कायम स्वरूपी राहू द्या वाटतं. किंवा आणि तुमच्या जवळचं गेलेलं दुःख किती दिवसांनी परत येऊ द्या वाटतं? बोला. तुमच्या जवळून दुःख गेलं, बरोबर आहे का? बरोबर, हुशार आहे तुम्ही. आहे का? आहे का? हुशार आहे तुम्ही. परत आहे का? तुमचं दुःख गेलेलं दुःख किती दिवसांनी परत यावं वाटतं? अजिबात परत दुःख यावं वाटत नाही. किंवा कोणी म्हणतं का असं की आता 7 दिवस आमच्या गावात सप्ताह आहे आणि सप्त्यामध्ये मस्त जिलेबी, गुलाबजाम, मस्त रोज वेगवेगळ्या पंक्ती आहेत. देवा एक काम कर देवा, माझा जो काही हा मधुमेह डायबिटीस आहे हा काय कर देवा, 7 दिवसाकरता घेऊन जा आणि 7 दिवसानंतर माझा मला परत दे. असं म्हणतं का कोणी देवाकडे? नाही मला देवा हा कायमचा घेऊन जा. म्हणजे माणसाला दुःख कायमचं नको आणि सुख कायमचं पाहिजे. आणि हे कायमचं सुख म्हणजेच परम आनंद आहे. काय बोलतोय मी? कायमचं सुख म्हणजेच परम आनंद आहे आणि कायमचं दुःख जाणं म्हणजेच दुगारी महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे. कळले मी काय बोलतोय? कळते ना? कायमचं सुख मिळणं म्हणजेच परम आनंद होणं आणि दुःख कायमचं जाणं म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणं. आणि याला वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष असं म्हणतात. काय म्हणतात? मोक्ष असं म्हणतात. मग का हो, तुम्हाला सगळ्याला मोक्ष पाहिजे? बोला ना. तर एवढं मराठीत करून सांगितलं तरी कळत नाही का तुम्हाला? तुम्हाला दुःख कायमचं जावं वाटतं, सुख तुम्हाला कायमचं मिळावं वाटतं, याला मोक्ष म्हणतात. तो मोक्ष सर्वांना पाहिजे. तुमच्या गावात लोक बोलत नाही. तुम्हाला मोक्ष पाहिजे आणि असा सगळ्यांना पाहिजे असणारा मोक्ष तुकोबाऱ्यासारखे महात्मे नको म्हणतात. अभंगाचं पहिलं मोक्ष मोक्षपद तुच्छ केल्या कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगी. जो मोक्ष तुम्हा आम्हाला सर्वांना पाहिजे तो मोक्ष तुकोबारा तुच्छ ठरवतात. का असं असावं महाराज? तुकोबारांनी जगाच्या विरुद्ध बाजूला बोलावं असं का असावं?
आपल्याला सर्वांना मोक्ष पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती याला जर मोक्ष म्हणत असेल आणि तो मोक्ष जर सर्वांना पाहिजे असेल आणि तुकोबारासारखे महात्मे जर तो मोक्ष नको म्हणत असतील तर या पाठीमागे काय कारण असावं? या पाठीमागे काय कारण असावं? पहिली गोष्ट महाराज, माणसाला एखादी गोष्ट केव्हा नको असते, एखादी गोष्ट केव्हा नको असते, ती गोष्ट मिळवत असताना जर आपल्याला अपयश आलं, एखादी गोष्ट मिळवत असताना आपल्याला सहजासहजी प्राप्त झाली नाही की आपण म्हणतो छे छे काय खरंय त्याच्यात. उदाहरणार्थ हल्ली अनेक मुलं त्या ठिकाणी एमपीएससी आणि युपीएससी सारख्या मोठ्या परीक्षेची तयारी करतात आणि त्या परीक्षेची तयारी करत असताना एखाद्या वेळेला शासन 4-4 वर्ष जागा काढत नाही किंवा एखाद्या वेळेला आपला अभ्यास कमी पडतो म्हणून प्री सुद्धा दिल्या जाते, मेन सुद्धा दिल्या जाते. एखादा इंटरव्ह्यू मध्ये फेल होतो, एखादा प्री मध्ये फेल होतो, एखादा मेन्स मध्ये फेल होतो आणि रिटर्न येतो आणि मग म्हणतो छे छे काय खरं नाही एमपीएससीचं. आता मला सांगा, एमपीएससीचं खरं नाही का तुला मिळाली नाही म्हणून खरं नाही? बोला, तुला नोकरी मिळाली नाही म्हणून काही खरं नाही. म्हणजे एखादी गोष्ट मिळवत असताना जर अपयश आलं तर माणूस त्या गोष्टीला तुच्छ ठरवतो. त्या गोष्टीला काय ठरवतो? तुच्छ ठरवतो. उदाहरणार्थ लहानपणी आम्हाला शाळेमध्ये एक गोष्ट होती, शाळेत एक गोष्ट होती म्हणे एक कोल्हा द्राक्षाच्या मळ्यात गेला. कुठे गेला? द्राक्षाच्या मळ्यात गेला आणि द्राक्षाच्या मळ्यात गेल्याच्या नंतर त्या कोल्ह्याच्या द्राक्षाच्या झाडाला काही तोंड पुरे नाही. अनेक उड्या मारून पाहिल्या पण तोंड पुरल्या नाही आणि मग तो परत आला आणि त्याला येताना वाघ भेटला. काय रे म्हणे कोल्होबा दादा कुठे गेला होता? म्हणे द्राक्षाच्या मळ्यात गेलो होतो. म्हणे मग छे छे आंबट म्हणे द्राक्ष. आता मला सांगायला खाल्ले का? अजिबात खाल्ले नाही. तरी याला द्राक्ष आंबट काय लागले? कारण याला द्राक्ष मिळवत असताना अपयश आलं म्हणून द्राक्ष याला आंबट लागले. मग कदाचित तुकोबारांना मोक्ष मिळवायला अवघड गेला असेल किंवा त्याला मिळाला नसेल म्हणून त्याला तुच्छ ठरवतात? तर अजिबात नाही. मला तुकोबारांना मोक्ष अवघड नव्हता. तुकोबारा काय म्हणतात? मोक्ष आमच्या घरी काय करतो? मोक्ष आम्हा घरी कामाई. म्हणजे थोडक्यात तुकोबारांना मोक्ष अवघड नव्हता. मोक्षाचे तो आम्हासी नाही अवघड, मोक्ष आम्हाला अवघड नाही. मोक्ष आमच्या घरी काम करतो. मग तरी तुच्छ ठरवायचं कारण काय? याचे अनेक कारण सांगता येतील पण मला जे महत्वाचं कारण सांगायचं ते कारण असं की माणसाला एखादी प्राप्त गोष्ट असेल आणि त्या प्राप्त गोष्टीपेक्षा जर एखादी श्रेष्ठ गोष्ट तिच्यापेक्षा चांगला आनंद देणारी गोष्ट जर मिळत असेल तर माणूस ती गोष्ट काय करतो? सोडून देतो. मी तो कमी करतो. एखादी जर प्राप्त गोष्ट मिळाल्यानंतर तिच्यापेक्षा एखादी चांगली श्रेष्ठ आनंददायी गोष्ट जर मिळत असेल तर माणूस जवळच्या गोष्टीचा धिक्कार करतो. उदाहरणार्थ आपल्या घरी बेसन पोळी केलेली आहे. काय केलेली आहे? बेसन पोळी आणि बाहेर पंक्तीमध्ये गुलाबजाम आहे. घरचं बेसन चांगलं लागेल का गुलाबजाम खायला जाईल आपण? बोला बोला. अर्थातच गुलाबजाम खायला जाईल. काय? कारण तिथे जो आनंद आहे तो इथे नाही. म्हणजे अनेक उदाहरणे देतात थोडक्यात की एखादा आपल्याला प्राप्त असणारा आनंद कमी असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद जर कुठे मिळत असेल तर तो आनंद मिळवण्याकरता आपण तिकडे धाव घेत असतो. मग तुकोबारांना मोक्षापेक्षा श्रेष्ठ असा कोणता आनंद मिळाला म्हणून तुकोबारांनी मोक्षाचा धिक्कार केला. तुकोबारांना तो आनंद म्हणजे एक रस मिळाला. काय मिळाला? रस मिळाला. म्हणजे महाराज तिथं आंब्याचा उसाचा नाही मला आंब्याचाही रस मिळाला नाही, उसाचाही रस मिळाला नाही. तुकोबारांना एक भक्ती नावाचा रस मिळाला.
म्हणजे तो कसा आहे म्हणजे तो न भेटणार आहे, तो कधीच भेटत नाही आणि तो असा आहे की तो नेहमी नेहमी पुढचा पुढची सेवन करावा वाटतो अभंगाचा दुसऱ्याचा. सुख नवे भक्तिरास पुढता पुढतियास सेवा विहे. जगद्गुरु तुकोबांना या मोक्षापेक्षाही श्रेष्ठ असणारा एक आनंद मिळाला आणि तो भक्तीचा आनंद आहे, तो भक्ती रसाचा आनंद आहे. आणि तो तुकोबाला म्हणतात की आम्हाला पुढता पुढती म्हणजे उत्तरोत्तर त्या ठिकाणी सेवन करावा वाटतो. एखादा आनंद आहे माझा, तो आनंद कदाचित तुम्हाला क्षणापुरता प्राप्त होईल, पण भक्तीचा आनंद असा आहे की तो उत्तरोत्तर वाढत जातो, तो उत्तरोत्तर वाढत जातो. उदाहरणार्थ संसारामधला आनंद आहे तो क्षणिक आहे, तो थोडका आहे. पण आता उदाहरणार्थ हा तुम्ही सप्ताह करता म्हणजे थोडक्यात हा सत्संग आहे. हा सत्संग तुम्हाला या वर्षी केला की पुढच्या वर्षी सुद्धा करावा वाटतो, त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा करावा वाटतो. बरं असं किती दिवस केला म्हणजे तुम्हाला वाटतं पण या वर्षी आता करायचं नाही? अजिबात नाही. का? कारण हा आनंद उत्तरोत्तर वाढणारा आनंद आहे. याची नेहमी बघा ना आमच्या मोबाईल वर कसा आनंद आहे. असा आनंद उत्तरोत्तर सेवन करावा वाटतो. महाराज हा आनंद सेवन करण्याकरता तर एखादा देव लागेल ना. ज्या देवाच्या संगतीत हा आनंद प्राप्त होतो तो देव आकारामध्ये लागेल ना. निराकार असून काय फायदा? निराकार असून काय फायदा? त्याला आकारच नसेल, आम्ही त्याची पूजा कशी करावी, त्याची भक्ती कशी करावी, त्याला काहीतरी नाव असलं पाहिजे, त्याला आकार असला पाहिजे. तर तुकोबाला म्हणतात की ती भक्ती करण्याकरता आम्ही त्या देवाला निर्गुण स्वरूपातून सगुण स्वरूपात आणू. अभंगाचा तिसरा देवा हाती रूप
धर्मिला आकार नीदू निराकार होऊच्यासी। या परमात्म्याला आम्ही आकाराला आणू आणि आकाराला आणल्याच्या नंतर आम्ही त्याला आता निराकार होऊ देणार नाही, कारण तो जर पुन्हा निराकार झाला तर आम्हाला त्याची भक्ती करता येणार नाही, आणि तो निराकार झाला की मग आम्हाला मोक्ष प्राप्त करावा लागेल। काय करावं लागेल? मोक्ष प्राप्त करावा लागेल, म्हणजे त्याच्या स्वरूपामध्ये आम्हाला एक रूप होऊन जावं लागेल। पण आम्हाला त्याच्या स्वरूपात एक रूप व्हायचं नाही, आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा। घेईन मी जन्म या जसा की देवा तुझी चरण सेवा साधावया, आम्हाला नेहमी नेहमी ती भक्ती करायची आणि म्हणून आम्हाला जन्म घ्यायचा नाही, आम्हाला त्याला आकाराला आणायचं, त्याला निराकार होऊ द्यायचं नाही, त्याची भक्ती करायची। मग तू बरं आहे असं तुम्ही त्याला आकाराला आणलं, त्याच्या भक्तीमध्ये रममान झाले, मग पुढे काय होईल हो? तुकोबाराय म्हणतात की आमचं चित्त त्याच्या चरणावर निवांत राहील। अभंगाचा शेवट
तुका म्हणे चित्त निवांत राहिले ज्याविषयी पाहुले विटेवरी विट्यासे सुख नव्हे भक्तिरस पुढता पुढतियास सेवा विहे. तुकोबार म्हणतात की आमचं चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी निवांत राहिलं की ज्याची भीतीवर पावलंय. मग काही साधकांनी कदाचित प्रश्न विचारला, तुकोबार आहे आम्हाला नाव सांगा ना त्या देवाचं, त्या देवाचं नाव सांगा ना. तुकोबार म्हणतात, अरे मी लक्षण सांगितलं ना त्या देवाचं. मग कधी कधी आपल्या लक्षणावरून सुद्धा त्या देवाचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ आपण सुंदरती ध्यान अभंग म्हणतो. जर पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत विचार केला तर कुठे आपल्याला त्या देवाचं नाव पाहायला सापडत नाही. आहे का कुठेतरी त्यामध्ये देवाचं नाव कृष्ण, पांडुरंग, विठ्ठल? अजिबात नाही मला. मग कधी कधी एखाद्याचे आपल्याला लक्षणं नसले तरी सांगितले, एखाद्याचं नाव जरी सांगितलेलं नसेल तरी त्यावरून आपल्याला लक्षणं तयार म्हणजे त्या लक्षणावरून आपला जो परमात्मा ओळखावा लागतो. एक दिवस लोकमान्य टिळकाच्या घरी एक माणूस आला आणि त्यांनी आई साहेबाला विचारलं, आई साहेब टिळक कुठे? आई साहेबांनी आतूनच सांगितलं, म्हणे काठी घरी नाही, त्यांचा कोण सुद्धा घरी नाही, त्यांची टोपी सुद्धा घरी नाही. हा, मी तुम्हाला काठी टोपी नाही विचारत, मी तुम्हाला टिळक विचारतो. आता ज्या टिळक सांगतात की कोठेही घरी नाही, काठी घरी नाही, टोपी घरी नाही, याचा अर्थ टिळक घरी नाही. तसं एखाद्या वेळेस लक्षणं सांगितलेली असतात पण आपल्याला नाव ओळखायचं असतं. बरोबर, इकडे बघा हुशार तुम्ही. जर समजा तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले, 3 प्रश्नाचे उत्तर जर बरोबर दिले तर तुम्हाला चांदीचं नाणं भेट. सह्याद्री वाहिनीचा आहे का? पहिला प्रश्न बघा, माझ्याकडे मी काही फोटो आणलेले आहेत बरं का. ते फोटो मी तुम्हाला दाखवणार. त्या फोटोमध्ये कोणता देव आहे तुम्ही फक्त ओळखायचं. काय करायचं? कोणता देव आहे मी लक्षणच सांगणार, तुम्ही फक्त काय करायचं देव ओळखायचा. बघा मी खिशातून काढतो ना. बघा हा माझ्याकडचा पहिला फोटो दिसला नाही, त्याला भो म्हणायचं असतं. दिसला? ऐका, या फोटोमध्ये एक देव आहे, ज्या देवाच्या हातामध्ये बासुरी आहे, जो देहुडा चरणी उभा आहे आणि त्याच्या डोक्यावरती मोराचा पंख आहे. कोणता देव आहे? वा, काय हुशार म्हणून तुम्ही या गावची सासरवाडी केली होती. दुसरा फोटो बघा, ऐका ऐका ऐका, हा दुसरा फोटो बघा. या फोटोमध्ये सुद्धा एक देव आहे, ज्या देवाच्या डोक्यावरती अर्धचंद्राची कोर आहे, जटाजुट आहे. त्यानंतर ज्याने व्याघ्रांबर धारण केलेलं आहे, कोणता देव आहे? हुशार. आता तिसरा प्रश्न बरोबर का? या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर तुम्हाला चालतं बोलतं सह्याद्रीचं नाणं, चांदीचं नाणं. आहे का? शेवटचा फोटो दिसला का? सांगा बरं काय दिसलं? ऐका, हा तिसरा फोटो आहे. या फोटोमध्ये एक देवी आहे,
जी वाघावरती बसलेली आहे, महिषासूर नावाचा राक्षस खाली आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे. कोणती देवी आहे बोला? हा? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय तुम्हाला आलं नाही? तुमच्यासाठी एक बोनस प्रश्न, एक बोनस. हा आहे का शेवटचा प्रश्न? या फोटोमध्ये एक देवी आहे जी बुलेट वरती बसलेली आहे आणि निळ्या रंगाचा ड्रेस आहे. महाराज जे काय पटकन सांगतात बघ. सांगायचं काय, कधी कधी लक्षणावरून आपल्याला ओळखावं लागतं. ज्या की तुकोबाऱ्या म्हणतात ध्याई ती पाऊले भेटेवरी, त्या अर्थ तो दुसरा तिसरा देव नसून तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या चरणावरती आमचं चित्त निवांत राहिलं असं तुकोबाऱ्या शेवटच्या चरणात बोलतात. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ पहिल्या चरणाचा अर्थ मला विस्तृत सांगता आला. शेवटची 3 चरण मी थोडक्यात सांगितले, पण तुम्ही जर समजा मला पुन्हा बोललं तर मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. आम्हाला महाराज लोक प्रश्न विचारतात, तुम्हाला एवढी मोठी तुम्हाला काय करायचं? हा जर माझ्या डोक्याजवळ धरला तर डोक्याच्या वर जातो, उंचीपेक्षा जास्त आहे. काय करायचा? कमरेला एक येडा आला बस झाला. एवढे मोठे रुमाल कशाला वापरता? म्हणजे काही कठीण परिस्थिती आली तर लटकायला किंवा कीर्तनात काही चुकीचा शब्द गेला तर रस्त्याने लटकायला अजिबात नाही. मला कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, सत्य पण पडू द्या, आम्ही सोयाबीन सोंगू, पण फाशी घेणार नाही, अजिबात नाही. मला एकाही महाराजांनी फाशी घेतली नाही. किती दिवस सत्य बंद पडले तरी फाशी घेतली नाही. आमचे इंगळे महाराज असतील, काबड कष्ट करणारे महाराज, असा एक महाराज आहे. काही काही भाजीपाला विकला, काही काही कपडे शिवले, पण कुणी फाशी घेतली नाही. या रुमालाचा एवढाच उपयोग की शेवटी तुमच्या समोर पदर पसरतो. जे काही चुकलंय ते माझ्या पदरामध्ये टाका, तर मी पुन्हा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाईल आणि ते नेसण्याचा प्रयत्न करेल आणि तेच तुम्हाला परत सांगण्याचा प्रयत्न करेल. जे काही व्यवस्थित होतात ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुवीरांचं, तसेच माझ्या मी ज्यांच्या सानिध्यामध्ये दिवस घालवले ते आमचे हुंबाळ महाराज असतील, हरिजी महाराज चेके असतील, आदी करून सर्व या महापुरुषांच्या चरणी मी जेव्हा पुष्प समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. सुंदर तुम्ही नियोजन केला. आमच्या इंगळे महाराज सुद्धा सुंदर त्या ठिकाणी नियोजन केलं. एवढे सुंदर गायक मंडळी, पवार महाराज म्हणजे महाराज तुमच्या भागाचा म्हणजे आमचा तुमचा भाग एकच, पण खऱ्या अर्थाने वैभव महाराज सुंदर महाराजांचे कावळे महाराज तर मी एवढा होतो तेव्हापासून ओळखतो महाराज त्यांना. आणि इकडे आमचे योगेश महाराज सुंदर बांगर महाराज आपल्या भागामध्ये नवीन आलेले महाराज बरं का. कीर्तन आहे त्यांचं 12 तारखेला. बघा फार अत्यंत साधू व्यक्तिमत्व. आळंदीला आम्ही सोबत होतो आणि त्यांचे निळे महाराज सोबत सुद्धा ते त्या ठिकाणी शेगावला सुद्धा होते. इकडे आमचे दुगाने महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, हे सुद्धा देऊळगावचे महाराज आमचे दुसरे सर्व तुम्ही गावातले सुद्धा टाळकरी मंडळी आणि विनेकरी बाबा फार सुंदर. बाबा या वयात सुद्धा तुम्ही 2 तास विना घेऊन उभे राहिला, तुम्हाला नोटांना. इकडे आमचे सागर महाराज आहेत आणि साऊंड सिस्टीम मला दादांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. महाराज हा प्राण आहे. तुम्ही टाळ्या पण किती संतत वाजवल्या महाराज, तुमचे त्या गगनच्या बाहेर हात सुद्धा निघेल महाराज. एक वाक्य सांगू का शेवटचं? ताली